गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी घरी सॅटर्डेला काय काय करते ते. सो जस्ट मी शाळेतून आली आहे आणि मम्मी किती तास झाले असतील ग मला आल्यावर? 1-2 तास झाले असतील ना? 7 तास 7 तास झाले आणि मी आत्ता ब्लॉग बनवायला घेतलेला आहे. 7 तासामध्ये मी काय काय केलं मी तुम्हाला सांगते ते. फर्स्टली मी स्कूलमधून आली, सो ऑब्व्हियसली मी स्कूलची ड्रेस चेंज केली. देन माझ्या मम्मीनी मला मॅगी बनवून दिली, जी मी गप्पा खाल्ली आणि त्या मग खाली गेली, थोडा वेळ खेळली. मग नंतर आता वरती आली, म्हणजे अभ्यास पण केला त्या टायमामध्ये. आता वरती येऊन थोडा वेळ टी व्ही बघितली आणि आत्ता मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. सॉरी गाईज, फाईन. आता तुम्हाला एवढं सगळं तर सांगितलंच आहे की मी हे केलं, पण आता याच्या पुढच्या टायमामध्ये काय मी काय करणार माहिती. आता मी जाईन मस्त. आता पाऊस पडणार आहे, सो आता मी थोडा वेळ गॅलरीत बसेल, म्हणजे पडतोय रिमझिम पडतोय, तो थोडा वेळ गॅलरीत बसेल. मम्मी जे टी व्हीवरती बघते ते बघेन, कारण की माझा टाईम तर संपला. टाईम अप. तर आता मम्मी लावेल तिचा फेवरेट शो, मग आपण तोच शो बघायचा आहे. मम्मी आता काय लावते शिवाय मी दाखवते मम्मी काय लावते. आता काय लावते माहिती नाही. कालचा दिलेला गृहपाठ तुम्ही नाही केला. उघडा मम्मीला हे काय व्हिडिओ बघायला काय नावली गाईज. मी गॅलरीत बसली आहे आणि हवा बघा एवढी डेंजर पद्धतीची हवा चाललेली. पाऊस आणि ऊन, तीन सगळं एकसाथ. म्हणजे पाऊस पण पडतोय, वापस ये, पाऊस पण पडतोय, ऊन पण येत आहे, हवा पण येत आहे, तर थंडीच यायची बाकी होती. सो गाईज, आता मी गॅलरीत बसलेली होती तर मला आला कंटाळा, सो मी जाते आतमध्ये. पण मम्मी टी व्ही बघते, सो मला कंटाळा येतो आता, कारण की मी 1-2 तासापासून टी व्ही बघते, कारण की मी 1-2 तासापासून अभ्यास केला होता माझा, आणि मग मी 1-2 तासापासून टी व्ही बघते. सो आता मी गॅलरीत बसली आहे. मला इथे माहिती नाही कसली भारी फिलिंग येते नाही ते. मी बोलेन की ही गॅलरी कितीशी आहे, पण तुला इथे कसली मजा येते, कारण की गाईज इथे ना थंड वाटतं, एकदम थंड फील होतं, कारण की घरात घर आहे नाही. आता पाऊस पडतो, मग आपल्याला गरम तर होणारच घरात. मग बाहेर त्यापेक्षा खूप थंडी हवा येते. बघा किती थंडी हवा येते. बघा, पत्र्यातून काय पण पडू शकतं, म्हणून सगळे घरात गेलेत. कारण की मी स्वतः गॅलरीमध्ये बसले, म्हणून सगळेजण घरात गेलेत. हवा पाऊस सगळं येते म्हणून, कारण की ही जी दगड आहेत ना, ही डोक्यावरती पण पडू शकतात. मी पहिला हिंदी ब्लॉग्स करायची, आता डायरेक्टली मी मराठी ब्लॉग्स करायला लागले. सॉरी. कारण की मला एक चीज, म्हणजे मला एक माझ्या मम्मीने गोष्ट समजवली, जर तू मराठी आहेस तर तू मराठीच ब्लॉग्स काढायची, जर तू हिंदी असतीस तर म्हणजे गोष्ट वेगळी आहे की तू हिंदीमध्ये बोलतेस, पण मी मराठी आहे, सो मी मराठीच बोलली. सो हवा घेतली, कारण की त्याच्या पुढे कधीच एवढी जोरात हवा नव्हती आली जी आता. एकदम चिल असंच राहायला पाहिजे सगळ्यांनी, एक असंच. म्हणजे काम झालं, सगळ्यांचं काम होतं, हर एक बाईचं काम झालं की बाई मस्तपैकी बसते, नाही तर दुसरं काम करायला येते. माझी मम्मी काय करते माहिती आहे? माझी मम्मी म्हणजे फटाफट तिचं काम करून घेते आणि दुपारचं मस्त झोपून जाते. मग त्याच्यामध्ये तिची झोप सुद्धा पूर्ण येते.
वरतून ते वरतून तिला आराम पण भेटते. तर काय करायचं हा माहिती, तुम्ही बोलाल की आम्हाला कशाला सांगते, आम्ही एवढ्या वर्षांपासून करत आलो आहे आणि ही एवढी शिकवणी आम्हाला शिकवते. नाही गाईज, मी तुम्हाला शिकवत नाही आहे, म्हणजे माझ्या मित्रांच्या मम्मी लोकांना मी शिकवत नाही आहे. मी तुम्हाला जस्ट सांगते की तुम्ही हे करा ते करा. मी असं सांगत नाही की तुम्ही हेच करा तुम्ही तेच करा. मी ते एवढं म्हणजे बोलते आहे तुम्ही असं करा तर तुम्हाला एवढा टाईम तुम्हाला आराम करायला भेटेल, कारण की तुमचे पण हातपाय दुखतात. तुम्ही तर वर्षांपासून काम करत आले, तुमचे हात पाय खूप दुखतात, म्हणून मी हे सांगते. लय हवा येते आणि मी तर पागल झाली आहे हवामध्ये. सो गाईस हे बघा एवढी हवा चालू आहे. सो मी थिंक केलं की आपण घरी जाऊया. आणि पाऊस असा पडतोय, 2 मिनटं पडेल लगेच निघून जाईल. मग काय निघून घ्या पाऊस. पहिला ना मला म्हणजे मी जेव्हा फर्स्ट सेकंड स्टँडर्डला होती ना, सिनियर ज्युनियरमध्ये, ना मला काय वाटायचं माहिती आहे, हा जो पाऊस पडतो दिसत नसेल तर हा पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे असं वाटायचं की बाप्पा लोक आहे ना, म्हणजे देव जे आहेत ना ते आंघोळ करतात. मला असंच खरंच वाटायचं. तुम्हाला पण वाटायचं ते सांगा. आणि सेकंड गोष्ट जी आहे ना ती आहे की ना, आपल्याला पावसात भिजायला लय मजा यायची. आपल्या मम्मी लोक बोलायचे पहिल्या पावसात नाही भिजायचं. काय बोलायची माहिती आहे, कारण की पहिल्या पावसात जी घाण असते ना अशी पत्र्यावरची, असं नाही असं अरे असं ती पत्र्यावरची जी घाण असते ना ती पहिल्या पावसात खाली पडते. मग त्या आपण पावसात गेलो मस्त पत्र्याच्या खाली शावर केला ते आपल्या डोक्यात जे आहेत ना आहोत, म्हणून पहिल्या अंघोळीला आपण जाता आणि आपण आपल्या मम्मी पप्पाला बोलतो तुम्ही असंच करता, बाकीचे मम्मी लोक कसे करतात. सो गाईस बघा काय डेंजरवाली हवा चालली आहे. काय चाललं आहे मला हे बघा. पाऊस तर पडतोच आहे, वापस हवा पण एवढी जोराची येते. चला आता आतमध्येच जाऊया. हे पाऊस पडायची सुरुवात झाली आहे. गाइस इतनी सारी बारिश में अलग कर देखो दिख रहे दिखे गाइस दिखे पागल. इधर है ना एक अपार्टमेंट है हाथी का. दरवाजे ना हमेशा उधर ही पड़े रहते हैं. हमारे ईशान जी आए और वो लोग इतने बारिश में उस अपार्टमेंट में ही खड़े हैं. अभी हमारे ईशान भाई आए हैं. ईशान भाई अरे आता सही. तो गाइस अभी ईशान दादा स्कूल से आए हैं. मतलब दादा नहीं है, मेरे से छोटा ही है. अभी ईशान भाई हमारे स्कूल से आए हैं. भाई बॉडी दिखाओ. गाइस अभी ईशान थोड़ी देर ब्लॉगिंग करेगा. ईशान सो ईशान ब्लॉगिंग. गाइस हमारे बाजू में हमारे पड़ोसी रहते हैं एंड उधर ही हम लोग के फ्रेंड्स रहते हैं. ये देखो गाइस अभी ईशान को पापा स्कूल से लेके ईशान को पापा ने स्कूल से लाया है. अभी मम्मी पापा बैठे हैं. तो गाइस अभी ईशान आए हैं चड्डी में, सॉरी नहीं, उसने कपड़ा पहन रहा है अपने. एंड श्रुति मेरे को आवाज़ दे दी उधर से. गाइस अभी मैं ट्यूशन को जाएंगी तो मेरे को ब्लॉग स्टॉप करना पड़ेगा. सो संडे को दिखाऊंगी व्हाट आई डू इन संडे. सो बाय गाइस. वीडियो अच्छा लगा हो तो लाइक एंड सब्सक्राइब, और नए हो तो सब्सक्राइब करना. बाय.